नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी होलगुंडे पीडी दिंडोसी वसाहत मनपा मराठी शाळा क्रमांक 1 चे शिक्षक. ऑनलाईन शिक्षण सर्वांसाठी या महानगरपालिकेच्या उपक्रमाअंतर्गत आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. नेहमीप्रमाणे सरस्वती मातेला वंदन, गणेशाला वंदन करून आपण आपल्या पाठाला सुरुवात करूया. मित्रांनो, आजचा सुविचार आहे भूतकाळातील सकारात्मक घटना नेहमीच प्रेरणादायी असतात. बालमित्रांनो, आपण जर शिवाजी महाराजांचा इतिहास ऐकला, पाहिला, वाचला तर आपल्यालाही असंच वाटतं की आपण शिवाजी महाराजांसारखं काहीतरी लोकांना प्रेरणा मिळेल असं कार्य करावं. आणि ज्या घटना नकारात्मक असतात, भूतकाळात घडून गेलेल्या, त्यापासून आपण शिकतो की आपण त्या व्यक्तीने जशी चूक केली आहे तशी चूक आपण करायची नाही. असा हा आपला आजचा सुविचार. बालमित्रांनो, आपण आपल्या पुस्तकाचा अभ्यास पाहता पाहताच इतिहासाची पण ओळख करून घेणार. मागील पाठात आपण पाहिलं इतिहास म्हणजे काय, इतिहासाचा जनक कोणाला म्हणतात. आज आपण त्यापुढे एक पाऊल जाऊया. मानव जातीने भूतकाळात केलेल्या कृतींच्या आधारे मानव जातीच्या वाटचालीचा वेध इतिहासात घेतला जातो. म्हणजे भूतकाळातले जे आपले वंशज आहेत त्यांनी ज्या ज्या कृती केल्या त्या कृतीच्या आधारे मानव जातीच्या प्रगतीची वाटचाल कशी कशी होत गेली याचा वेध घेऊन आपल्याला वर्तमान काळातील जगणं अधिक सुसह्य करता येतं. आणि म्हणून इतिहासाचा अभ्यास करणं, शिकणं महत्वाचं वाटतं. कारण इतिहास हे देखील एक विज्ञानासारखं शास्त्र आहे. याला आधार आहे, याला पुरावे आहेत. फक्त विज्ञानामध्ये आपण ज्या गोष्टींची कृती करतो ती कृती इतिहासामध्ये शक्य नाही. फॉर एक्झाम्पल, शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला. आता वध केला हे आपण पुराव्याच्या आधारे वाचू शकतो, पण अफजल खानाने शिवाजी महाराजांचा वध केला याची कृती आपल्याला करता येणार नाही. बस इतकाच फरक आहे विज्ञान आणि इतिहास. दोन्ही पण शास्त्र आहे. हे इतिहास शास्त्र आहे आणि ते विज्ञान शास्त्र आहे. इतिहासाची माहिती घेतल्यानंतर आपण जाऊया आपल्या पाठाकडे. पाठ आहे आपला स्वातंत्र्य चळवळीच्या युगाला प्रारंभ. बालमित्रांनो, बरेच विद्यार्थी म्हणतात की इतिहास हा आम्हाला समजतच नाही, इतिहास हा आमच्या डोक्यात जातच नाही. मित्रांनो, इतिहासासारखा सोपा विषय दुसरा कोणताच नाही. कारण इतिहास समजून घ्यायचा असेल तर आपल्याला काही प्रश्न मनात विचारायचे की मी इतिहास का शिकणार, कोणासाठी शिकणार, कसा शिकणार. अशा प्रश्नांची उत्तरं घेतली की इतिहास हा समजतो. आणि इतिहासामध्ये एक घटना घडली त्याच्यावर दुसरी घटना अवलंबून असते. त्यामुळे दुसरा आपल्याला वेगळा विचार करायचाच नाही. हेच पहा ना, बघा आपण पाहिलं की इंग्रज भारतात आले, व्यापार करू लागले आणि व्यापार करता करता त्यांनी काय केलं बरं बघा, भारतात येणे, त्यांचा व्यापार करणं, सत्ता प्राप्त करणं. आता सत्ता प्राप्त झाल्यावर त्यांना आपल्या देशासाठी अधिकाधिक आर्थिक फायदा मिळवायचा होता, म्हणून त्यांनी भारतीयांचं आर्थिक शोषण केलं. आता हे शोषण केलं, त्यांना ज्यावेळेला भारतामध्ये सत्ता टिकवायची होती त्यावेळेला भारतात प्रशासन पाहण्यासाठी माणसं हवी होती आणि म्हणून त्यांनी त्यांच्या भाषेमध्ये शिक्षण द्यायला सुरुवात केली. इंग्रजीमध्ये शिक्षण मिळालं भारतीयांना. त्याचा फायदा काय झाला तर भारतीयांमध्ये पाश्चात्य मूल्यांची ओळख निर्माण झाली. मग कोणकोणते पाश्चात्य मूल्य होते? न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता, लोकशाही, बुद्धिनिष्ठा, विज्ञाननिष्ठा, मानवता.
आणि राष्ट्रवाद या मूल्यांची जाणीव झाल्यानंतर बघा त्यावेळची जी पिढी होती त्यांनी समाज प्रबोधन घडवलं. समाज प्रबोधन घडवल्यानंतर भारतीयांना आपल्यावर होणाऱ्या अन्यायाची जाणीव झाली आणि त्यातून झाला राष्ट्रीय उठाव. 1857चा राष्ट्रीय उठाव निर्माण झाला. आणि मग काय घडलं, हळूहळू भारतीय समाज जागृत झाला. त्याच्या पुढची पायरी म्हणजेच ज्यावेळेला भारतीय समाज जागृत झाला त्यावेळेला वेगवेगळ्या प्रांतातील लोक आपापल्या प्रांतातल्या समस्या सोडवण्यासाठी त्या प्रांतापुरत्या संघटना स्थापन कार्य करत होत्या. आता काय घडलं, ज्या वेळेला भारत हे एक राष्ट्र आहे, पंजाब, महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, हरियाणा आम्ही सर्व एक आहोत, आमच्यावर इंग्रजांचं राज्य आहे, त्यासाठी आम्हाला सर्वांना एकत्र येऊन प्रयत्न करणं गरजेचं आहे. यालाच म्हणतात राष्ट्रीयत्वाची जाणीव. मग राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण झाल्यानंतर लोक एकत्र येऊ लागले, विचार विमर्श करू लागले आणि मग त्यांना असं कळलं की आपल्याला राष्ट्रीय पातळीवर सर्व लोकांना किंवा नेत्यांना एकत्र आणणारी संघटना स्थापन करायला हवी. आणि बालमित्रांनो त्यातूनच जन्म झाला एका मोठ्या संघटनेचा. तिचं नाव आहे भारतीय राष्ट्रीय सभा. त्यालाच म्हणतो आपण इंडियन नॅशनल काँग्रेस. ही संपूर्ण भारतीय जनतेला व भारतीय नेत्यांना एकत्र आणणारी पहिली संघटना स्थापन झाली. 28 डिसेंबर 1885. मग आपल्याला आजच्या पाठामध्ये या संघटनेची माहिती समजून घ्यायची आहे. या संघटनेची माहिती समजून घ्यायची आहे तर त्याच्या आधी आपण काल काय मागच्या तासाला पाहिलं की इंग्रजी सत्तेचं भारतामध्ये केंद्रीयकरण झालं. केंद्रीयकरण झाल्यामुळं भारतीयांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण झाली. ब्रिटिशांनी आर्थिक शोषण केलं, त्यामुळं भारतीय समाज दयनीय अवस्थेमध्ये पोहोचला आणि त्यातून जागृती घडली. पाश्चात्य शिक्षण आलं, राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण झाली आणि मग लोक एकत्र येऊ लागले. आजचे पॉइंट आपल्याला शिकायचे आहे ते भारताच्या प्राचीन इतिहासाचा अभ्यास. आपला दुसरा पॉइंट आहे वृत्तपत्रांचं कार्य, राष्ट्रीय सभेची स्थापना, राष्ट्रीय सभेची उद्दिष्टे आणि मवाळ युग. मित्रांनो आपण एका शब्दाचा अर्थ समजून घेणार आहोत आणि मग आपल्या पाठ्यपुस्तकात काय दिलेलं आहे ते आपण सविस्तर समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तो शब्द आहे मवाळ. जसं आपल्याला विरुद्धार्थी शब्द माहिती आहे, दिवस याच्या विरुद्ध रात्र येतं, तसं मवाळ याच्या विरुद्ध जहाल येतं. आता मवाळ म्हणजे काय तर बालमित्रांनो हे दोन्हीही स्वभाव गुण आहेत. मग आपल्या घरामध्ये जर आपण मवाळ कोण आहे याचं जर उदाहरण समजून घ्यायचा प्रयत्न केला तर मी एक आपण जिथे लहान मुलं वाढतो, साधारणपणे मी माझं बालपण मुंबईच्या झोपडपट्टीत गेलं अंधेरीला, तर त्या ठिकाणी कसं असतं, समजा एखाद्या घरामध्ये आजोबा आहे, त्याचा मुलगा आहे आणि त्याचा मुलगा आहे. मुलगा म्हणजे तो लहान मुलगा किंवा 10-12 वर्षाचा मुलगा. मग समजा आपण माझं उदाहरण घेतलं तर माझं शेजारच्याशी भांडण झालं असेल तर मी काय करणार, त्याला कायदेशीर भाषा वापरणार. हे बघ तू तुझा ड्रम माझ्या दारापुढे ठेवलेला आहे, मी काय नाही, तुझ्या विरुद्ध कोर्टात केस दाखल करणार.
पोलिसात तक्रार करणार आणि तिकडला अरे जा रे कुठे आला कोर्टात केस दाखल करणार ना, जा रे काय बोलू नकोस मी तुला सोडणार नाही, अरे चल 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 बोलू नकोस मी आता पोलिसात तक्रार करणार, अरे जा हटा मेरे सावन की घटा, असं काय बोलू नकोस मी बरोबर तुला आता या ठिकाणी कोर्टात खेचणार, असं आपण बोलतो. आता त्याच्या विरुद्ध आपले आजोबा असतात ते एकदम सौम्य भाषेमध्ये, त्यांना भांडण नको असतो, मग ते म्हणणार अरे जाऊ दे अरे भांडण करू नका. आणि आपण म्हणजे मी आणि माझा मुलगा तो अतिशय आक्रमक, बाबा व्हा बाजूला त्याला आता मी दाखवतो ये तू. मग मुलगा जे बोलतो त्याची कृती कशी असते, आक्रमक, मग त्याला आपण म्हणतो जहाल स्वभाव. आणि आपले आजोबा जे बोलतात किंवा मी जे बोलतो ते मवाळ. मी मारामारीची भाषा न करता कायदेशीर मार्ग वापरतो की नाही तू अन्याय केलाय मी तुला कोर्टात खेचणार, मी तुझ्या विरुद्ध पोलिसात तक्रार करणार. आपले आजोबा अति मवाळ, अरे जाऊ द्या रे अति मवाळ. म्हणजे आपल्याला या पुस्तकात या धड्यात मवाळ शब्द समजून घ्यायचा आहे. तर मवाळ अशा स्वभावाचा माणूस की जो कायदेशीर वागतो पण अतिशय आक्रमक कृती करत नाही किंवा हिंसात्मक मार्गाचा अवलंब करत नाही. जहाल त्याच्या विरुद्ध असतो, आर्या पार, आक्रमक, एक घाव दोन तुकडे. मग हे मवाळ आणि जहाल आपल्याला या पुस्तकात शिकायचं आहे. तर आता आपण आपल्या पाठ्यपुस्तकात इतिहासात जो धडा दिलेला आहे भारताच्या स्वातंत्र्य युगास प्रारंभ, त्यामध्ये आपल्याला जी माहिती दिलेली आहे ती माहिती आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. बालमित्रांनो तुमच्याकडे पुस्तक आहे ना, मग ते आपण पाहूया. त्या पुस्तकाच्या आधारे आपल्याला बरं हा आणखीन एक गोष्ट करायची आहे. तुम्ही तुमचं पुस्तक घेतल्यानंतर पुस्तकाबरोबर वही देखील हवी आहे, कारण त्या वहीमध्ये आपल्याला काही शब्दांचे अर्थ समजत नसेल तर ते समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. बघा आपल्याला भारताच्या प्राचीन इतिहासाचा अभ्यास पाहताना सगळ्यात पहिली गोष्ट आपल्या लक्षात येते ती म्हणजे कोलकाता येथे ब्रिटिशांनी एशियाटिक सोसायटीची स्थापना केली. बालमित्रांनो एशियाटिक सोसायटी म्हणजे भारतातलं स्थापन झालेलं पहिलं संग्रहालय. 1814 मध्ये या संग्रहालयांची स्थापना झाली. 1814 मध्ये या संग्रहालयाची स्थापना झाली. ही स्थापना ब्रिटिशांच्या मदतीने झाली. संग्रहालय म्हणजे वाचनालय. बघा कोलकाता हे स्थान आपल्याला दिसतंय आपल्या भारत देशामध्ये पूर्व दिशेला आहे. पश्चिम बंगालची राजधानी आहे ती. आणि ही ती एशियाटिक सोसायटी वाचनालय आहे. या वाचनालयामध्ये त्या ठिकाणी आपल्याला प्राचीन काळातील वेगवेगळ्या भाषातील ग्रंथ आणि प्राचीन साहित्य पाहायला मिळतं. बघा अनेक भारतीय व पाश्चिमात्य विद्वानांनी भारतीय संस्कृतीचा अभ्यास सुरू केला. मग भारतीय संस्कृतीचा अभ्यास सुरू करताना त्यावेळेला ज्या भारतीय भाषा होत्या त्या भाषांची काही नावं समोर दिलेली आहेत. बघा बालमित्रांनो मराठी, हिंदी, संस्कृत, बांगला, गुजराती, तमिळ, तेलुगू, त्याचबरोबर फारसी ही भाषा. या वेगवेगळ्या भाषांमध्ये जी हस्तलिखिते लिहिली होती ती सर्व त्या एशियाटिक सोसायटीमध्ये ठेवलेली होती अभ्यासकांसाठी. आणि मग त्या ठिकाणी काय झालं, संशोधक ती पुस्तकं वाचू लागलं. आपल्या प्राचीन समृद्ध वारसा आपल्याला लाभला आहे हे समजल्याने भारतीयांची
अस्मिता जागृत झाली. आता अस्मिता म्हणजे आपण म्हणतो बघा बऱ्याच वेळा मराठी बाणा, मराठी माणूस, म्हणजे आपली संस्कृती, आपल्या परंपरा, आपलं राष्ट्र याबद्दल असणारा आपला अभिमान, याला म्हणतात अस्मिता. बघा प्राचीन इतिहासकार डॉक्टर भाऊ दाजी लाड हे आहेत समोर बघा, व डॉक्टर रा गो भांडारकर अशा काही भारतीय विद्वानांनी प्राचीन भारतीय संस्कृतीचा सखोल अभ्यास केला. बघा बालमित्रांनो, आपण पाठीमागच्या पाठामध्ये काही थोर व्यक्तींची माहिती पाहिली. आता पण आपल्याला समोर स्क्रीनवर काही थोर व्यक्ती दिसतात. यांच्या डोक्यावर जे काही घातलेलं आहे, काय म्हणाल त्याला माहिती आहे का तुम्हाला? बघा आता आपल्याकडे कॅप असते की नाही कॅप? मग पूर्वी लोक टोपी घालायचे, गांधी टोपी, किंवा आता आपण हल्ली लग्नामध्ये पाहतो फेटा बांधतात. मग या ठिकाणी बघा बरं, या दोन थोर व्यक्तींच्या डोक्यावर जी गोष्ट, जे वस्त्र आहे त्याला पगडी म्हणतात. पुणेरी पगडी गोल असते बघा. मग या ठिकाणी हे जे भाऊदाजी लाड आहेत किंवा भांडारकर आहेत, अशा विद्वानांनी भारतीय संस्कृतीचा सखोल अभ्यास केला. पुणे येथे भांडारकर प्राच्य विद्या संशोधन मंदिर ही संस्था गेल्या 100 वर्षापासून कार्य करत आहे. मग बघा भांडारकर प्राच्य विद्या संशोधन मंदिर, बघा पुण्याची जी इमारत आहे ती इमारत तुम्हाला दिसते समोर बघा. प्राच्य विद्या म्हणजे जी काही आपले प्राचीन ग्रंथ आहेत, पुस्तक आहेत, त्याबद्दलचा अभ्यास करणारे हे संग्रहालय आहे. आता भारतीय समाज जागृत करण्याच्या कामात वृत्तपत्रांचं कार्य फार महत्वाचं दिसत आहे. वृत्तपत्रांचं कार्य फार महत्वाचं दिसत आहे. बघा कोणकोणती वृत्तपत्र होती त्यावेळची? बघा वृत्तपत्रांची नावं पाहण्यापूर्वी आपण थोडीशी माहिती पाहू. बघा याच काळात इंग्रजी व प्रादेशिक भाषांमधून वृत्तपत्रे व नियतकालिके प्रसिद्ध होऊ लागली. या वृत्तपत्रांमधून राजकीय व सामाजिक जागृती होऊ लागली. मग बघा ती वृत्तपत्र कोणती होती? हे दर्पण नावाचं वृत्तपत्र आहे. दुसरं बघा बरं, प्रभाकर नावाचं वृत्तपत्र आहे. बालमित्रांनो, आजची वृत्तपत्र ही रंगीबेरंगी असतात. त्या वृत्तपत्रांमध्ये, आजच्या वृत्तपत्रांमध्ये तुम्हाला वेगवेगळी चित्र पाहायला मिळतात, फोटो पाहायला मिळतात. पण त्यावेळेच्या वृत्तपत्रांमध्ये कोणत्याही प्रकारचं चित्र किंवा फोटो तुम्हाला पाहायला मिळत नाही. पुढचं वर्तमानपत्र पहा, द हिंदू हे वर्तमानपत्र आहे. त्यानंतर बघा अमृत बाजार पत्रिका आहे. इथे मात्र तुम्हाला पहिला फोटो दिसतोय. त्यानंतर हे वृत्तपत्र आपण सर्वांनी ओळखलं पाहिजे, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी हे सुरू केलं होतं. त्यानंतर याला तर आपण ओळखतो मराठा हे वर्तमानपत्र. मग या वर्तमानपत्रांनी काय केलं तर भारतीय समाजामध्ये जागृती करण्याचं कार्य केलं, समाज प्रबोधन केलं, आणि मग राष्ट्रीय पातळीवर वेगवेगळ्या प्रांतातल्या लोकांनी एकत्र येणं गरजेचं आहे याची जाणीव त्या वर्तमानपत्रांनी भारतीय समाजाला करून दिली. आणि त्यातूनच भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना झाली. बघा केव्हा स्थापना झाली? 28 डिसेंबर रोजी स्थापना झाली. आपण ते वाक्य वाचूया. 28 डिसेंबर रोजी मुंबईतील
तेजपाल संस्कृत पाठशाळेत राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन भरवण्यात आले. बालमित्रांनो, अधिवेशन म्हणजे एखाद्या संघटनेची दर वर्षाला होणारी बैठक किंवा मीटिंग किंवा सभा. आजही आपण पाहतो भारत देशामध्ये वेगवेगळे पक्ष आहेत राजकीय पातळीवर. त्या वेगवेगळ्या पक्षाचं दरवर्षी अधिवेशन भरतं. तसं बघा, आपल्याकडे देखील शाळा ही 2 अधिवेशनात भरते. एक सकाळचं अधिवेशन आणि दुसरं दुपारचं अधिवेशन. मग अधिवेशन मध्ये म्हणजे एखादी गोष्ट घडण्याचा ठराविक कालावधी. मग राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन म्हणजेच त्या पक्षाच्या सदस्यांची, प्रतिनिधींची आणि नेत्यांची झालेली पहिली बैठक. हे अधिवेशन कधी कधी 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस चालतं. हे अधिवेशन 2 दिवस चाललं. बघा, या अधिवेशनाला भारताच्या वेगवेगळ्या प्रांतातून प्रतिनिधी आलेले दिसत आहेत. त्यांच्या पोशाखावरून तुम्हाला समजलंच असेल, कोणी महाराष्ट्राचा आहे, कोणी बंगालचा आहे, कोणी पंजाबचा आहे, गुजरातचा आहे, आंध्र प्रदेशचा आहे. असे वेगवेगळ्या प्रांतातले किती प्रतिनिधी आले होते बघा. भारतातील विविध प्रांतातील 72 प्रतिनिधी या अधिवेशनासाठी आले होते. बघा, मग आता लक्षात ठेवा, कोणत्याही कार्यक्रमाला आपल्याला अध्यक्ष तर हवाच असतो. मग राष्ट्रीय सभेचं पहिलं अधिवेशन झालं. त्या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून ज्या व्यक्तींची निवड झाली त्यांचं चित्र समोर दिसतंय बघा. नाव आहे त्यांचं व्योमेश चंद्र बॅनर्जी. हे प्रसिद्ध वकील होते. बघा, त्यांच्याबद्दलचं वाक्य दिले समोर. कोलकाता येथील नामवंत वकील व्योमेश चंद्र बॅनर्जी हे या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. मग या 72 जणांनी मिळून काय केलं तर समोरचं वाक्य बघा. या सर्वांनी मिळून याच सभेत भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना केली. त्यालाच आपण इंडियन नॅशनल काँग्रेस असं म्हणतो. बालमित्रांनो, आजचा जो काँग्रेस पक्ष आहे ना, तोच हा पक्ष. परंतु त्यावेळच्या काँग्रेस पक्षाचं ध्येय भारताला स्वातंत्र्य मिळवून देणे हे होते, तर आजच्या काँग्रेस पक्षाचं हे ध्येय हे त्यांच्या कार्यासाठी त्यांनी वेगळं निश्चित केलेलं आहे, कारण स्वातंत्र्य आज आपल्याला मिळालेलं आहे. आता इथे एक आश्चर्याची गोष्ट आपल्याला पाहायला मिळते बघा. हा ब्रिटिश चेहरा आहे, ॲलन ऑक्टेव्हियन ह्यूम. मग भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये हा परदेशी चेहरा काय करतोय तर बालमित्रांनो, आपली ही जी संघटना स्थापन झाली, ही संघटना स्थापन करण्यात या माणसाने खूप मदत केली. मग तुम्ही म्हणाल, इंग्रजांचं राज्य होतं आणि इंग्रजांनीच संघटना स्थापन करायला मदत केली? नाही, तर हे जे आहे उदारमतवादी स्वभावाचे होते. आता जसं आपण मवाळ स्वभावाची व्यक्ती, जहाल स्वभावाची व्यक्ती, तसं उदारमतवादी स्वभावाची व्यक्ती म्हणजे काय तर त्यांचं तत्व असतं जगा आणि जगू द्या. मग हे ॲलन ऑक्टेव्हियन ह्यूम जेव्हा त्यांच्या सरकारच्या नोकरीत होते तेव्हा त्यांनी मदत नाही केली. जेव्हा ते निवृत्त झाले, रिटायर्ड झाले, तेव्हा त्यांनी ही राष्ट्रीय सभा स्थापन करण्यात भारतीय नेत्यांना सहकार्य केलं. म्हणून ते वाक्य आहे, ॲलन ऑक्टेव्हियन ह्यूम या ब्रिटिश अधिकाऱ्याने राष्ट्रीय सभेच्या स्थापनेत पुढाकार घेतला. म्हणजे त्याची अशी इच्छा होती की माझ्या देशाचं राज्य भारतीयांवर राहावंच, पण
त्याचबरोबर भारतीयांच्या ज्या योग्य मागण्या आहेत, न्याय्य मागण्या आहेत, त्या त्यांना आपण सरकारने त्यांच्या मान्य केल्या पाहिजेत. बघा, भारतीयांना प्रशासनात अधिक प्रतिनिधित्व मिळावे, ब्रिटिश शासनाने लष्करी खर्चात कपात करावी, अशा मागण्यांची निवेदन ब्रिटिश सरकारकडे पाठवण्यात आली. म्हणजे बघा, ज्या वेळेला हा पक्ष स्थापन झाला, राष्ट्रीय सभा, तेव्हा यांनी काय केलं? सुरुवातीला इंग्रजांच्या विरोधात ते गेले नाही. उलट या नेत्यांनी इंग्रजी राजवटीला एक दैवी प्रसाद मानलं. कारण यांच्यामुळे रेल्वे आली, यांच्यामुळे टपाल खातं सुरू झालं, यांच्यामुळे रस्ते झाले, यांच्यामुळे सुधारणा झाल्या. त्यामुळे सुरुवातीच्या काळात राष्ट्रीय सभेच्या नेत्यांनी इंग्रजांशी संघर्ष केला नाही. उलट काय केलं? भारतीय जनतेच्या ज्या मागण्या असतील, ज्या समस्या असतील, त्या इंग्रज अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य केलं. म्हणजे राष्ट्रीय सभेने मध्यस्थाची भूमिका पार पाडली. मध्यस्थ म्हणजे काय रे? दोन घटनांना, दोन समाजाला जोडणारा दुवा. म्हणजे राष्ट्रीय सभेचे नेते हे काय करायचे? भारतीय जनतेच्या समस्या ऐकून घ्यायचे आणि ब्रिटिशांपर्यंत पोहोचवायचे. आणि ब्रिटिशांची जी काही धोरणं आहेत, ब्रिटिशांच्या ज्या योजना आहेत, त्या भारतीयांपर्यंत पोहोचवायच्या. हे महत्वाचं कार्य राष्ट्रीय सभेने केलं. बघा, आता आपण पाहतो राष्ट्रीय सभेची उद्दिष्टे. म्हणजे राष्ट्रीय सभा हा पक्ष कशासाठी स्थापन झाला. आता बघा, आपण कोरोनाच्या आधी आपण वर्गात शिकवत होतो, प्रत्यक्ष फिजिकल, मी समोर तुम्ही समोर, आणि आपण शिक्षण घ्यायचो. आता काय झालेलं आहे? तुम्ही तुमच्या घरामध्ये आहे, मी माझ्या घरामध्ये आहे, आणि इथे बसून आपण शिकवत आहोत. आपण एकमेकांचा चेहरा पाहण्यासाठी फार फार आसुसलेलो आहोत, परंतु कोरोना आपल्याला ती परवानगी देत नाहीये. मग काय करायचं? शिक्षण प्रक्रिया थांबवायची का? नाही. आणि म्हणून आपण तुमचं शिक्षण चालू ठेवणं हे आमचं उद्दिष्ट होतं, आणि म्हणून आपण ऑनलाईन शिक्षण चालू केलं. इथे आपण काय शिकलो? उद्दिष्टे. उद्दिष्ट या शब्दाचा अर्थ समजून घेतला. उद्दिष्ट म्हणजे काय? की एखादी गोष्ट आपण का करतो ते समजून घेणं. उदाहरणार्थ, आता बघा, राष्ट्रीय सभेची स्थापना कशासाठी झाली हे समजणं म्हणजे राष्ट्रीय सभेचे उद्दिष्टे होय. बघा, काय काय आहे उद्दिष्ट, कशासाठी स्थापन झाली? तर पहिलं उद्दिष्ट आहे बघा, भारताच्या निरनिराळ्या भागातील लोकांना धर्म, वंश, जात, भाषा असे भौगोलिक प्रदेश असे भेद विसरून एकाच व्यासपीठावर आणणे. आता व्यासपीठ म्हणजे काय? तुम्हाला माहिती आहे, आपल्या ज्या वेळेला कार्यक्रम होतो शाळेमध्ये सांस्कृतिक, तेव्हा आपल्याकडे काय असतं? स्टेज असतं. त्या स्टेजवर उभा राहून आपण आपला परफॉर्मन्स करत असतो. तसं व्यासपीठ म्हणजे काय? की जिथे एकत्र येऊन आपण आपला कार्यक्रम, आपलं ध्येय, धोरण राबवतो, समोरच्याला सांगतो, ते व्यासपीठ. म्हणजेच भारतातल्या सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र आणणं हे राष्ट्रीय सभेचं पहिलं उद्दिष्ट होतं. आता एकत्र आल्यावर काय करायचं आहे? तर दुसरं उद्दिष्ट आहे बघा, परस्परांच्या समस्या जाणून घेऊन विचार विमर्श करणे. म्हणजेच समजा पंजाबचा प्रतिनिधी आपल्या या ठिकाणी मुंबईच्या अधिवेशनाला आला, तर पंजाबमध्ये काय समस्या आहे तो आपल्याला सांगेल, आपल्या काय समस्या आहे तो समजून घेईल. याच्यासाठी राष्ट्रीय सभा हे व्यासपीठ निर्माण केलं गेलं. बघा,
लोकांमध्ये ऐक्य भावना वृद्धिंगत करणे. आता नेचा मात्रा राहिल्यावर का बाळांनो तिथे, वृद्धिंगत म्हणजे काय, वाढवणे. कोणती भावना, ऐक्य भावना. आणि याचं एक उदाहरण तुम्हाला माहिती आहे की लोकमान्य टिळकांनी आपल्या घरातल्या गणेशाला एका प्रशस्त जागे म्हणजेच मैदानात आणून विराजमान केले, म्हणजेच सार्वजनिक गणपती उत्सव सुरू केला. तो यासाठीच केला की लोकांमध्ये ऐक्य भावना निर्माण व्हावी. म्हणून या ठिकाणी राष्ट्रीय सभेचं हे तिसरं उद्दिष्ट आहे. बघा, चौथं उद्दिष्ट आहे राष्ट्राच्या उन्नतीसाठी प्रयत्न करणे. ही राष्ट्रीय सभेची उद्दिष्टे होती. आता आपल्याला कळलं, आपण पहिला मुद्दा पाहिला, राष्ट्रीय सभेची स्थापना केव्हा झाली, कशी झाली, आणि आता या प्रश्नाचं उत्तर घेतलं की कशासाठी झाली. आता आपण राष्ट्रीय सभेची जी वाटचाल आहे ती समजून घेऊया. बघा, राष्ट्रीय सभा म्हणजेच काँग्रेस पक्ष. या काँग्रेस पक्षाला आपल्याला जर 3 भागामध्ये विभागायचं असेल किंवा त्याचा कालखंड 3 प्रकारे वर्गीकरणाच्या द्वारे आपल्याला सांगायचा असेल तर पहिला कालखंड आहे मवाळ कालखंड. तो तुम्हाला समोर स्क्रीनवर दिसतोय. दुसरा कालखंड आपण पुढच्या तासाला पाहणार, तो म्हणजे जहाल कालखंड किंवा जहाल युग. आणि तिसरा कालखंड म्हणजे गांधी युग, आपण त्याच्या पुढे पाहणार आहोत. मग मवाळ युग केव्हा सुरू होतं तर बघा, तुम्हाला दिसतंय समोर 1885 ला या राष्ट्रीय सभेची स्थापना झाली. 1885 ते 1905 हा राष्ट्रीय सभेचा कालखंड मानला जातो, मवाळ युगाचा कालखंड मानला जातो. मग राष्ट्रीय, आता ह्या मवाळांचं बघा माहिती वाचू आपण घेऊया. राष्ट्रीय सभेच्या स्थापनेनंतरच्या सुरुवातीच्या दशकात त्यांचे कार्य संथपणे पण सातत्याने सुरू होते. आता संथपणे म्हणजे काय तर सावकाश. राष्ट्रीय सभेचे नेते वास्तववादी व उच्च शिक्षित होते. मुलांनो, त्यावेळेचं शिक्षण अगदी कडक आणि स्ट्रिक्ट होतं, त्यामुळे ती मंडळी त्यावेळेला उच्च शिक्षित वर्गात मोडली जात असे. बघा, संघटन कार्यातून भक्कम पाया उभारला पाहिजे याची त्यांना जाणीव होती. आता भक्कम पाया कशाचा तर स्वातंत्र्य लढ्याचा भक्कम पाया उभारला गेला पाहिजे याची त्यांना जाणीव झाली होती. बघा, पाश्चात्य विचारवंतांच्या उदारमतवादी तत्वज्ञानाचा स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांचा त्यांच्यावर प्रभाव होता. व्हॉट इज प्रभाव? प्रभाव म्हणजे काय तर एखादी गोष्ट, एखादी व्यक्ती, त्याचं कार्य पाहून आपल्याला प्रेरणा मिळते आणि आपणही तसंच करायला लागतो, त्याला म्हणतो मी प्रभावित झालो. मग पाश्चात्य विचारवंतांचे कोणते विचार तर पहिला विचार आहे उदार मतवादी तत्वज्ञान. उदार मतवादी तत्वज्ञान म्हणजे काय रे? जगा आणि जगू द्या, लिव अँड लेट्स लिव, जिओ और जीने दो. दुसरं तत्व कोणतं होतं बघा? स्वातंत्र्य. बघा, तुम्हाला स्वातंत्र्य काय असतं या पिंजऱ्यात बांधलेल्या पक्षाकडे पाहून आपल्याला कळेल. जेव्हा त्याला पिंजऱ्यातून मुक्त केलं जातं तो स्वच्छंद त्या ठिकाणी काय करतोय बघा, आकाशात भरारी मारतोय, त्याला म्हणतो आपण स्वातंत्र्य. समता म्हणजे काय तर कायद्यासमोर आपण सर्व समान आहोत. पूर्वी कसं होतं, भारतीय समाजामध्ये भेदभाव होता, उच्च नीच, वरिष्ठ कनिष्ठ. पण इंग्रजांच्या काळामध्ये असं काही घडलं नाही. समता हे तत्व राबविलं गेलं. बंधुता म्हणजे जरी आपली जात वेगळी असली, जरी आपला धर्म वेगळा असला, तरी माणूस म्हणून आपण एकच आहोत आणि म्हणून बंधुता या मूल्यांचा
त्यावेळच्या विचारवंतांवर किंवा राष्ट्रीय सभेच्या नेत्यांवर प्रभाव होता. मग या राष्ट्रीय सभेच्या नेत्यांनी कोणतं कार्य केलं, तर ते कार्य कोणतं होतं बघा. कार्य करण्याची त्यांची पद्धती कोणती होती? त्यांचा सनदशीर मार्गावर विश्वास होता. बाळांनो, कोणता मार्ग? सनदशीर मार्ग. आता सनदशीर मार्ग म्हणजे कोणता? कायदेशीर मार्ग. आपल्यावर जर अन्याय होत असेल तर आपण कायदा हातात घ्यायचा नाही, आपण कायदेशीर मार्गाने जायचं. आपण काय करतो मग? आपल्यावर जर अन्याय होत असेल तर आपण पोलिसात तक्रार करतो. त्यानंतर मग कोर्टामध्ये ज्याच्या विरुद्ध आपण तक्रार केली त्याला कोर्ट बोलवतं, मग दोघांचं म्हणणं ऐकून घेतं आणि जो दोषी असेल त्याला त्या कायद्याप्रमाणे शिक्षा होते. या मार्गाला म्हणतात सनदशीर मार्ग. मग राष्ट्रीय सभेच्या नेत्यांनी पण सुरुवातीला सनदशीर मार्गाचा अवलंब केला, कारण त्याचा सनदशीर मार्गावर विश्वास होता. सनदशीर मार्गांनी मागणी केल्यास इंग्रज आपल्या मागण्यांना न्याय देतील अशी त्यांना आशा वाटत होती. म्हणून बघा, त्यावेळच्या मवाळ नेत्यांची काही नावं तुम्हाला समोर देतो बघा. गोपाळ कृष्ण गोखले, फिरोजशाह मेहता, सुरेंद्रनाथ बॅनर्जी. बालमित्रांनो, हे तीनच नेते होते का? नाही. आपण तर पाहिलं राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाला 72 नेते होते. मग 72 नेत्यांची नावं इथं देणं शक्य नाही, म्हणून तुम्हाला प्रतिनिधी म्हणून या 3 नेत्यांची नावं दिलेली आहेत. गोपाळ कृष्ण गोखले, फिरोजशाह मेहता, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, व्योमेशचंद्र बॅनर्जी, त्यानंतर भांडारकर, रानडे, खूप असे मवाळ पुढारी होते. बघा, या ठिकाणी गोपाळ कृष्ण गोखले तुम्हाला फोटो दिसतोय, आणि या गोपाळ कृष्ण गोखलेंवरून आपण पाठीमागच्या पाठामध्ये सामाजिक प्रबोधनामध्ये आणखीन एका गोपाळांची माहिती घेतली होती. आठवतंय का तुम्हाला? गोपाळ हरी देशमुख. त्यांना कोणती पदवी मिळाली होती? लोकहितवादी. मग तुम्हाला भारताचा इतिहास समजून घेताना 3 गोपाळरावांची नावं लक्षात राहिली पाहिजे. एक जे आता समोर स्क्रीनवर दिसतात ते गोपाळ कृष्ण गोखले, आणि दुसरे गोपाळ हरी देशमुख, आपण पाठीमागच्या पाठात पाहिले. आणि तिसरे गोपाळ कृष्ण गोखले, गोपाळ हरी देशमुख आणि गोपाळ गणेश आगरकर. आता या ठिकाणी बघा, आपल्याला हे राष्ट्रीय सभेचे मवाळ नेते फिरोजशाह मेहता आपल्याला दिसत आहेत. त्यानंतर सुरेंद्रनाथ बॅनर्जी आपल्याला दिसत आहेत. ओके, आणि याच्या आधी आपण पाहिलं होतं व्योमेशचंद्र बॅनर्जी. बघा, राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात प्रांतिक विधिमंडळात लोकप्रतिनिधी असावेत. आता प्रांतिक विधिमंडळ म्हणजे काय? तर बाळांनो, त्या राज्याचं, त्या प्रांताचं कायदेमंडळ. आपण नागरिक शास्त्राच्या पाठात संसद हा पाठ पाहत आहोत. संसदेलाच विधिमंडळ हा शब्द वापरलाय. मग संसद हे संपूर्ण देशाचं विधिमंडळ आहे, तर आपल्या महाराष्ट्राचं विधिमंडळ मुंबईमध्ये आहे. मुंबईला त्या विधिमंडळाला, मुंबईमध्ये जे विधिमंडळ आहे बालमित्रांनो, त्या विधिमंडळाची 2 सभागृह आहेत. एकाला विधानसभा म्हणतात आणि एकाला दुसऱ्याला विधान परिषद म्हणतात. मग या ठिकाणी इंग्रजांच्या काळामध्ये पण प्रांतिक विधिमंडळ होतं. मग त्या प्रांतिक विधिमंडळामध्ये फक्त इंग्रजी प्रतिनिधी होते. मग भारतीयांचं नेतृत्व करणारे प्रतिनिधी पण असावेत, म्हणून त्या ठिकाणी त्यांनी ती मागणी केली बघा. सुशिक्षित भारतीयांना नोकऱ्या मिळाव्यात, वाढत्या लष्करी खर्चात कपात व्हावी. कपात म्हणजे काय बाळांनो? कमी. त्यावेळेला
इंग्रजांना भारतामधून जो महसूल मिळायचा त्याचा जास्तीत जास्त खर्च लष्करावर व्हायचा आणि त्यामुळं भारतीय लोकांना आरोग्याच्या सुविधा, शिक्षणाच्या सुविधा अशा वेगवेगळ्या सुविधा द्यायला त्यांच्याकडे पैसा शिल्लक नाही राहायचा आणि म्हणून राष्ट्रीय सभेच्या नेत्यांनी ही मागणी केली. कोणती? वाढत्या लष्करी खर्चात कपात व्हावी, लोकांच्या कायदेशीर हक्कांचे रक्षण व्हावे म्हणून कार्यकारी संस्था व न्याय संस्था यांची फारकत करावी. फारकत करणे म्हणजे काय रे? तर वेगळं करणे. आता कोणाला वेगळं करायचंय? कार्यकारी संस्था आणि न्याय संस्था. बालमित्रांनो, कार्यकारी संस्था म्हणजे काय? तर मंत्रिमंडळ. आणि न्याय संस्था म्हणजे काय रे? न्याय देणारे न्यायाधीश. पूर्वी कसं होतं? इंग्रजांकडे मंत्रिमंडळ आणि न्यायाधीश, म्हणजे जो मंत्री होता तोच न्यायाधीश होता. मग राष्ट्रीय सभेच्या नेत्यांचं म्हणणं असं होतं की मंत्रिमंडळ हे वेगळं करा पूर्ण वेळ आणि न्याय देणारे न्यायाधीश हे वेगळे करा, म्हणून फारकत शब्द आहे बघा. बालमित्रांनो, या राष्ट्रीय सभेच्या नेत्यांनी आणखीन एक मागणी केली होती, ती म्हणजे ज्या आता स्पर्धा परीक्षा होतात, UPSC भारतीय प्रशासकीय सेवा परीक्षा, ती सेवा परीक्षा द्यायला भारतीयांना लंडनला जावं लागायचं. आता मला सांगा, आपल्याकडे जे पोलीस कमिशनर होतात, आयुक्त होतात, सचिव होतात, म्हणजे जे IAS ऑफिसर होतात ना, त्यांच्या परीक्षा भारतात होतात, पण पूर्वी त्या परीक्षा द्यायला लंडनला जावं लागायचं. आता बालमित्रांनो, आपल्या गरीब कुटुंबात एखादा हुशार विद्यार्थी असेल आणि त्याला IAS ऑफिसर व्हायचं असेल तर त्याला ती परीक्षा द्यायला लंडनला जावं लागायचं. मग राष्ट्रीय सभेने ही मागणी केली की ती परीक्षा लंडन मध्ये न घेता भारतातच घेतली जावी. तुम्हाला माहितीये, आपले नेताजी सुभाषचंद्र बोस हे ती IAS परीक्षा पास झाले होते आणि अशा प्रकारे भारतीय लोकांच्या मागण्या इंग्रज सरकारपर्यंत पोहोचवण्याचं कार्य राष्ट्रीय सभेने केलं. आता मात्र काय घडतं माहिती मुलांनो? सुरुवातीला इंग्रजांनी या राष्ट्रीय सभेला कधीच विरोध केला नाही, पण जेव्हा त्यांना कळलं की राष्ट्रीय सभेतले लोक जनतेला आपल्या विरुद्ध जागृत करतात, तेव्हा मात्र त्यांनी ही राष्ट्रीय सभा आणि राष्ट्रीय चळवळ यांच्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला. म्हणजेच त्यांची ही पॉलिसी होती, डिवाइड एंड रूल, लोगों को आपस में एक दूसरे से अलग करो. म्हणजेच मराठीमध्ये काय दिसतं बघा इथे? फोडा आणि राज्य करा या नीतीचा अवलंब केला, मार्गाचा अवलंब केला. आता फोडा म्हणजे काय रे? तर एका धर्माच्या लोकांना दुसऱ्या धर्माच्या विरुद्ध भडकवणे. की समजा आता एखादा धर्म, एखादा पंथ आहे, त्यांना सांगणार, अरे तुम्ही राष्ट्रीय सभेमध्ये कशाला जाताय? राष्ट्रीय सभा तर त्या धर्माचं प्रतिनिधित्व करते, मग तुमच्या धर्माला कुठे न्याय मिळणार आहे? तुम्ही तुमची वेगळी संघटना स्थापन करा. अशा प्रकारे फोडा म्हणजे लोकांना आपापसात भांडायला लावायचं आणि आपण राज्य करायचं. आता फोडा आणि राज्य करा जर तुम्हालाच मला समजून सांगायचं असेल तर आपण हे चित्र बघूया. बघा, भारतीय समाजाला वेगळं करण्याचं कार्य त्यांनी केलेलं आहे. त्यानंतर राज्य करा. आता फोडा आणि राज्य करा. आता फोडणे म्हणजे वेगळे करणे आणि या ठिकाणी तुम्हाला दिसतंय की शस्त्राच्या मदतीने भारतीयांना धाक दाखवून त्यांची दडपशाही करणे. बघा, आता हा जो आपण पाठ आजचा पाहिला बालमित्रांनो, याच्यावर आधारित आपण प्रश्न मंजुषा घेणार. आपल्याला किती समजलं ते आपण पाहणार. टीव्हीवर पाहता ना, कोण बनेगा करोडपती, तसं आपण इथे म्हणूया, कोण बनेगा इतिहासकार. आपल्या याच्या पाठावरली उजळणी तुम्हाला किती समजलं ते आपण या स्पर्धेच्या निमित्ताने पाहणार आहोत. बालमित्रांनो, तुमचं एक उत्तर आलं की तुम्हाला 1 पॉइंट मिळणार आहे. बघूया पहिला प्रश्न कोण उत्तर देत आहे. तुमच्या स्क्रीनवर आला बघा पहिला प्रश्न, आणि तो आहे हा प्रश्न.
इंग्रजांनी भारतात रेल्वे रस्ते यांचे जाळे उभारले. कारण म्हणजे त्यांनी भारतात रेल्वे सुरू केली. आणि तुमचे पर्याय आहेत अ भारतीयांचं कल्याण व्हावं म्हणून रेल्वे सुरू केली, ब प्रशासनाची सोय व्हावी म्हणून रेल्वे सुरू केली, आणि क इंग्रजांची जी राणी होती व्हिक्टोरिया राणी, त्या राणीला खुश करण्यासाठी रेल्वे सुरू केली. सांगा बरं कोणाला येतं याचं उत्तर? प्रशासनाची सोय व्हावी म्हणून. शाबास. बाळा नाव काय तुझं? तन्मय पाटील. ओके बघ तन्मय, तुझं या ठिकाणी उत्तर बघा. आता या ठिकाणी फ्लॅश होणार आहे. हे नाही उत्तर, आता उत्तर सुरू झालं बघा. प्रशासनाची सोय व्हावी म्हणून. शाबास, तुला 1 पॉइंट मिळाला बरं का तन्मय. आता दुसरा प्रश्न. राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे हे अध्यक्ष होते. आणि तुमचे पर्याय आहेत. पर्याय 1 भाऊ दाजी लाड, पर्याय 2 फिरोजशाह मेहता, पर्याय 3 व्योमेश चंद्र बॅनर्जी. चला तुमची वेळ सुरू झाली आता. पर्याय क व्योमेश चंद्र बॅनर्जी. बिलकुल सही जवाब. बघा उत्तर फ्लॅश झालं. कुणी उत्तर दिलं हे? गणेश. गणेश. तुलाही 1 पॉइंट मिळाला बाळा. चला दुसरा प्रश्न. तिसरा प्रश्न. भांडारकर प्राच्य विद्या संशोधन ही संस्था येथे स्थापन झाली. ठिकाण सांगायचंय. पर्याय आहे पुणे. दिसतंय का तुम्हाला? महाराष्ट्राच्या नकाशामध्ये पुणे दिसतंय बघा, लाल टिंबाने, गोल टिंब आहे. पर्याय ब मुंबई. तो पण महाराष्ट्राच्या नकाशामध्ये तुम्हाला अगदी अरबी समुद्राच्या कडेला लाल टिंब दिसतोय. आणि पर्याय क कोलकाता. आपका समय शुरू हो अब. बोलो. पुणे. हाँ मोठ्याने बोल बाळा. पुणे. बिल्कुल सही जवाब. आपका नाम? जान्हवी. हाँ जान्हवी. जान्हवी. तुलाही 1 पॉइंट मिळाला बाळा. चला प्रश्न. पर्याय बघा, उत्तर त्या ठिकाणी फ्लॅश झालेलं आहे. आता चौथा प्रश्न घेऊया. गोपाळ कृष्ण गोखले हे या स्वभावाचे नेते होते. स्वभाव. आणि पर्याय या ठिकाणी बघा, हे गोपाळ कृष्ण गोखले यांचा फोटो आलेला आहे. पर्याय समोर यायचा आहे बघा. पर्याय 1 बघा मवाळ. गोपाळ कृष्ण गोखले या स्वभावाचे नेते होते. मवाळ स्वभाव, जहाल आणि असहिष्णू. सांगा कोणता स्वभाव होता त्यांचा? मवाळ. मवाळ. क्या बात है, बिल्कुल सही जवाब. आपका नाम बेटा? गणेश. गणेश. तुझा हा दुसरा पॉइंट आहे. तू बाजी मारलेली आहे. आता या ठिकाणी मवाळ आपल्याला समजलं, जहाल समजलं, असहिष्णू. असहिष्णू म्हणजे काय रे? दुसऱ्याबद्दल, दुसऱ्या समाजाबद्दल किंवा दुसऱ्या जातीबद्दल, दुसऱ्या धर्माबद्दल आपल्याला जी आपुलकी नसते त्याला असहिष्णू म्हणतात. याच्या विरुद्ध येणार सहिष्णू. सर्वांबद्दल आपल्याला आपुलकी असणे म्हणजे सहिष्णू. चला आता आजच्या तासाचा शेवटचा प्रश्न बघा. उत्तर झालं फ्लॅश मवाळ. आजच्या तासाचा शेवटचा प्रश्न. राष्ट्रीय चळवळीत फूट पाडण्यासाठी ब्रिटिशांनी या नीतीचा वापर केला. आणि तुमचे पर्याय आहेत. फोडावर राज्य करा, पर्याय ब देवाला साकडं घाला, पर्याय क कायद्याचा आधार घ्या. सांगा कोणत्या नीतीचा राज्य करा. क्या बात है, क्या बात है. बघा तुमचा पर्याय उत्तर बघा फ्लॅश होत आहे. फोडावर राज्य करा. आता कोणी उत्तर दिलं हे? जान्हवी. जान्हवी. तुलाही 2 पॉइंट मिळाले. गणेश आणि जान्हवी 2-2 पॉइंटनी
समानवर आहेत. तर तन्मयचा 1 पॉइंट झालेला आहे. बालमित्रांनो, आता आपण ही स्पर्धा पुढे घेऊया. आता आपला आजचा पाठ समजल्यावर तुम्हाला मी काही गृहकार्य देतो, घरचा अभ्यास. बघा, गृहकार्य घरात बसून करायचं आहे. ती मुलगी करते बघा. काय आहे गृहकार्य बघा. इंटरनेट माझा मित्र यावरून नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांची माहिती मिळवा आणि आपल्या विषय शिक्षकांना कळवा. बालमित्रांनो, आपला हा जो पाठ आहे ना, इतिहासाचा 6वा धडा, त्याच्यामध्ये पण गोपाळ कृष्ण गोखले यांची थोडी माहिती आहे, ती तुम्हाला आणखीन मिळवायची आहे. आता आपण पुढच्या बुधवारी भेटणार आहोत. मग गृहकार्य इतकंच नाही चालणार, तर आपण अजून एक गृहाभ्यास घेऊया. तो म्हणजे स्वातंत्र्यापूर्वी जशी दर्पण, केसरी, मराठा यांसारखी वृत्तपत्रे होती, तशी आज रोज प्रसिद्ध होणाऱ्या मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील 5 वृत्तपत्रांची नावे लिहा व तो अभ्यास आपल्या विषय शिक्षकांना व्हॉट्सअपवर पाठवा. बालमित्रांनो, इथे फक्त मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषेतली वृत्तपत्रांची नावं दिलीत, पण गुजराती, तमिळ, पंजाबी, बंगाली अशा वेगवेगळ्या भाषेतील वृत्तपत्र त्यांची पण नावं समजली तर तीही नावं तुम्ही लिहून पाठवू शकता. समजलं का सर्वांना घरचा अभ्यास? ओके बालमित्रांनो, आपण या ठिकाणी इथे आज थांबूया. तुम्ही सर्वांनी छानपणे ऐकून घेतलं, त्याबद्दल तुमचं अभिनंदन. आणि आजचा पाठ मला या ठिकाणी थांबवायचा आहे. पण कुणाला काही शंका असल्यास अजूनही आपण विचारू शकता. आपल्याकडे 2 मिनिटाचा वेळ आहे. कोणाला काही विचारायचं आहे का? ओके, तुमचा आवाज नाही आला याचा अर्थ तुम्हाला काही विचारायचं नाही. तुम्हाला हा पाठ समजला आहे असं मी समजतो आणि आज या ठिकाणी आपला हा तास पूर्ण झाला असं जाहीर करतो. धन्यवाद.